नमस्कार. मानदेश भूषण युट्यूब चॅनल मध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत. राजकीय आखाड्याची सुरुवात या कार्यक्रमासाठी आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील वावर हिरे येथील वसंत भिवा भोसले अर्थात बापूंच्याकडे आलेलो आहे. खरं तर बापूंच्याकडे पाहिल्यानंतर सर्वांनाच एक प्रश्न पडतो की बापूंना राजकीय आखाड्यात का उतरावंसं वाटलं. खरं तर हा सर्वांना पडलेला प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आज आपण बापूंच्याकडून जाणून घेऊया. बापू, मानदेश भूषण युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वप्रथम स्वागत. एक प्रश्न आहे की राजकीय आखाड्यात तुम्हाला का उतरावंसं वाटलं? धन्यवाद. मी लहानपणापासून परगावी शिक्षणाला असल्यामुळं आणि घरची परिस्थिती नाजूक असल्यामुळे आमचे आई वडील हे माळशिरस तालुक्यात कुरबावी या ठिकाणी गुणावर गेले होते. त्यावेळेस आम्ही तिथं शाळेला मी 11वी पर्यंत माझं शिक्षण झालं आणि मी 80 साली इकडे वावऱ्याला गावी आलो आणि इथं आल्यानंतर शामराव बाळा भोसले यांच्या सानिध्यात राजकीय त्यांना थोडासा नाद असल्यामुळं त्यांनी मला मान तालुक्यातले सर्व पुढारी, सर्वप्रथम बुवासाहेब माने, तदनंतर वाघोजी काका, वसंतराव पाटील तात्या आणि असे सोनवणे आमदार आणि दशरथ दादा शिंदे, पांडुरंग जगताप असे बरेच मंडळी यांच्या बरोबर मी राजकीय काम करू लागलो आणि तेव्हापासून मला राजकीय याचा नाद लागला आणि असं मला वाटलं की राजकीय क्षेत्रात असेल तरच गोरगरिबाची कामं करता येतील आणि आपण गोरगरिबाला कुठलं तरी काम देऊ शकतो किंवा त्यांचं कुठलंही काम आपण करू शकतो असं एक माझ्या मनाला खूणगाठ मी बांधली आणि मी त्या क्षेत्रात या पुढाऱ्यांच्या बरोबर मी फिरू लागलो. जिल्हा परिषद, मुंबई, त्यानंतर सोनवणे आमदारांच्या बरोबर मी 11 वर्ष फिरत होतो की मला कुठे म्हणलं तरी घेऊन जायचे, एक माझ्या पूर्ण विश्वास होता. त्यानंतर आमचे धुंडराम वाघमारे हे पाहुणेच होते, त्यांनी बी मला चांगली लिफ्ट दिली. परंतु त्यांच्या वेळेसच मी राजकारणात आमदाराचं तिकीट मागत होतो. त्यावेळेस तात्यानी मला थोडस काही लोकांनी सांगितलं हा चंचल माणूस आहे, आपल्यात राहणार नाही, म्हणून माझं त्यावेळेस तिकीट डावललं गेलं. तर राजकारणात काही होऊ शकतं, तर त्यावेळेस मी काही एवढं नाराज झालो नाही. मी म्हणलं पुढच्या वेळेस आपण ट्राय करू. त्याच्यानंतर मी आरपीआयचं अध्यक्षपद मान तालुक्यात 15 वर्ष भूषवलं. त्यावेळेस मी रामदास आठवलेला सुद्धा आमदारकीचं आरक्षण असल्यामुळे मी तिकीट मागत होतो. त्यावेळेस सुद्धा मला जी मान्याला इथं फलटणच्या तिकीट दिलं त्यावेळेस. त्याच्यानंतर मी परत काय मी ट्राय केला नाही. त्यानंतर आमच्या संपतराव आपले तुपे साहेब आमदार यांना तिकीट दिलं, त्यांचं बी आम्ही काम केलं. आमदार संपतराव अवघडे यांचं मी काम केलं आणि मी त्यांच्या बरोबर 24 तास संपतराव बरोबर असायचो. कारण का मला लोकांच्या ओळखी, लोकांचं मान तालुक्यातील सर्व जनता मला चांगले जवळून ओळखत होती आणि माझं तसं थोडंफार तालुक्यात वजन होतं. कामाच्या बाबतीत मला संपूर्ण ऑफिसमध्ये, जिल्हा परिषद, मला पंचायत समिती, मला लोक अधिकारी चांगला रिस्पेक्ट द्यायचे. त्याच्यामुळे मला जनतेचं काम करता येत होतं आणि त्या राजकीय क्षेत्रात मला मग थोडीशी गोडी लागल्यावर मी असे लोकांची, जनतेची आतापर्यंत मी कामं करतो आणि कुठेही खंड न पडता. आता थोडस माझं वय झाल्यामुळं मला थोडस म्हणजे स्पीडनं कुठलं काम करता येत नाही, तरी माझ्या नावाचं बरेच लोकांना माहित आहे की बापू म्हणले की बाबा का अधिकारी सुद्धा अजूनही काम करतात माझ्या नावाखाली. जुन्या पोलीस स्टेशन म्हणा, तहसीलदार कचेरी म्हणा, ही सगळे ऑफिस अधिकारी आहेत, मला चांगल्या जवळ ओळखतात आणि मी एखाद्याचं गरीबाचं काम सांगितलं तरी निस्वार्थपणाने कुठलंही त्यांना तोशीस न लागता स्वतःच्या पैशाने त्या माणसाला घेऊन मी एसटीने त्या लोकांचं काम करत असतो. मी अजूनही लोकांची कामं करतो. तर मला काम करण्यात अजूनही आनंद वाटतो. जनतेची सेवा करण्यात मला अतिशय आनंद वाटतो आणि मला त्यात स्वारस्य चांगलं वाटतं आणि मला त्यातून आनंद मिळत जातो. जनतेचं काम करायला अद्याप मी जिवंत आहे, तोपर्यंत जनतेच्या कामात खंड पडू देणार नाही. तर त्यावेळेस मी सुद्धा
पहिल्यापासून राजकीयच काम करत आलो, त्याच्यामुळे मला अतिशय राजकारणाचा छंद लागला. आता सुद्धा मी शेखर भाऊचं काम करतो, अनिल भाऊचं काम करतो देसाईचं. म्हणजे मी असं पक्ष वगैरे मी माणुसकी धरून काम करत असतो. तरी मला ही जवळची माणसं वाटतात. मी त्यांच्याबद्दल मला थोडासा आदर वाटतो, म्हणून मी त्यांच्या शब्दाला जागतो का पडत्या काळात मी त्यांना मदत करतो किंवा मला जेवढं मला करता येईल तेवढं मी त्यांचं काम करतो. बापू, खर तर तुम्हाला आमदारकीचं तिकीट देताना डावललं गेलं, पण तरी तुम्ही नाराज झालेला नाही. तुम्ही जनतेची कामं करत राहिला आणि हे करत असताना सुद्धा वेगवेगळ्या निवडणूक असतात आपल्याला, ग्रामपंचायत, सोसायटी किंवा पंचायत समिती असेल, तर अशा कुठल्या निवडणुकीला तुम्ही सामोरं गेलेला आहे का? हो, मी म्हणजे ग्रामपंचायतीला उभा राहिलो होतो. तर ग्रामपंचायतीला उभा राहिल्यावर मी निवडून आलो. आमची तिन्ही मागासवर्गीय आम्ही तिन्ही माणसं निवडून आणली आणि ग्रामपंचायतीला मला इथल्या लोकांनी सर्वांनी मिळून मला उपसरपंच पद दिलं आणि मी ते चांगल्या प्रकारे लोकांना जनतेच्या कामातून मी ठसा उमटवला आणि त्या उपसरपंच पदाचं मी सोनं करून दावलं. त्याच्यामुळं गावात सुद्धा मी बरेच विकासाची कामं, बोर म्हणा, इतर जनतेच्या काही गरजा असलेल्या ती ओळखून मी काम केलं. त्यानंतर हे राजकीय फायदा मला चांगला झाला. मला पोळतात्यांनी जिल्हा सहकारी बोर्डावर बिनविरोध मला तिथं तात्यांनी निवडून दिलं. तर मी तात्यांच्या अगदी विश्वासू मी कार्यकर्ता होतो. तात्यांनी मला बरंच असं चांगल्या चांगल्या पदावर, RPIचा अध्यक्ष होतो 15 वर्ष आणि सहकार बोर्डावर होतो. परत धुंडराम दादानी मला जिल्हा पुरवठा शाखा सातारा या ठिकाणी मला तिथं त्या जिल्हा बोर्डावर मला तिथं तात्यांनी धुंडराम वाघमारे यांनी मला तिथं संधी दिली ती जिल्ह्याच्या दक्षता कमिटीवर. तर अशी पदं मी बरीचशी बोगत मला जनतेची कामं करण्याची अतिशय वळपाव करायला मी जनतेची कामं करत होतो आणि त्याचा मला बराचसा असा राजकीय फायदा सुद्धा होत होता. आणि मी पुढं ग्रामपंचायत म्हणा, जिल्हा परिषदला मी पंचायत समितीला उभा राहिलो होतो. परंतु थोडस विरोधक मला आता असायला आठवत नाही, तरी मी त्यावेळेस सुद्धा मी चांगली मला मतं मिळाली होती तालुक्यातून. तर असे मी बरीचशी पद्धत तालुक्यातून बघून जनतेच्या कामाचा स्पीड माझं काही कमी नव्हतं. मी जनतेची कामं करतच आज तागाय सुद्धा मी जनतेची कामं करतो आणि कुठल्या आता पदाची अपेक्षा न धरता मी जनतेचं काम करत असतो. तर राजकीय दृष्ट्या मला लोकांचं चांगला मला सपोर्ट अद्यापही माझ्या नावावर बरेचसे लोक नुसतं नाव सांगून सुद्धा कामं करून घेतात माझं. तर आपल्या मान तालुक्यात जे आता नवीन पुढारी आहेत ते सुद्धा मला चांगले ओळखतात आणि मला चांगला रिस्पेक्ट आज तागाय सुद्धा मला स्वाभिमानानं वागवलं जातं. तर मी त्या सर्वांचं मी राजकीय नेत्यांचा सर्वांचं मी आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो. बापू, खर तर राजकीय आखाड्यात उतरल्यानंतर लोकांनाच प्रश्न पडतो आणि सगळ्यांनाच तो प्रश्न आहे की बापूंना ह्याच्यातून काय मिळालं राजकीय आखाड्यात उतरल्यानंतर? तर राजकीय आखाड्यात उतरल्यानंतर फायदा तोटा न पाहता जनतेचं काम करत असताना जी लोकांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि जी नेते मंडळी तालुक्यातली होती त्यांचा पूर्ण माझा विश्वास होता. आणि एक ऊसतोड कामगारांचा मुलगा एवढा म्हणजे एवढ्या क्षेत्रात काम करून जनतेचे प्रश्न सोडवतो ही किती मोठं महत्वाचं आहे. तर मला त्याच्याबद्दल अभिमान वाटतो आणि जनतेनं जी मला तालुक्यातील तात्या म्हणा किंवा वसंतराव पाटील तात्या, धुंडराम वाघमारे, विष्णुपंत सोनवणे, तुपे साहेब, आमदार संपतराव अवघडे या सर्वांनी मला राजकीय ताकद दिली आणि काम करण्याची मला संधी उपलब्ध करून दिली. हे किती मोठेपणा आहे माझा, त्याच्यातच मी मोठेपणा माझा मी समजतो. आणि आता नवीन जे काही पुढारी आहेत किंवा असं समजा की माननीय शेखरभाऊ गोरे, अनिल देसाई, आपले आमदार जयाभाऊ आणि
असे जी सर्व नेते मंडळी आहेत आताची, त्यांच्याबरोबर मी काम करतोय किंवा त्यांच्या बी विश्वासाला मी पात्र राहतो. त्यांनी एखादं मी काम सांगितलं तर ती कधी डावलत नाहीत मला आणि माझं काम करतात. तर हे मला थोडंसं अभिमानास्पद वाटतं. आपण केलेल्या कामाची हे नेते मंडळी आता सुद्धा मला पोचपावती देतात. तर कामात कुठं मला अडथळा निर्माण होत नाही. हे आताचे नवीन जे तरुण सगळे आहेत, ते आमदार म्हणा, अनिल देसाई म्हणा, जयाभाऊ म्हणा, हे सगळे माझं काम करतात. त्याच्यामुळं मला काय अडचण येत नाही. आणि शेखर भाऊ तर मला सगळ्या कामात लिफ्ट देतात. त्याच्यामुळं मला काम करायला अजूनही आनंद वाटतो. राजकीय क्षेत्रात कसं उतरलं हे बापूने आपल्याला सांगितलेलं आहे. आणि एक ऊसतोड कामगाराचा मुलगा आज राजकीय क्षेत्रातील विविध पदावर आणि सहकारी संस्थेतील विविध पदावर त्यांना काम करायला मिळालं हे त्यांनी मानदेश भूषणला सांगितलेलं आहे. बापूंच्या भावी राजकीय वाटचालीस मानदेश भूषण YouTube चॅनल तर्फे मनापासून शुभेच्छा.